नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की किती अमाऊंटची SIP सुरू केल्याने आपल्याला किती अमाऊंट मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही 500ची SIP सुरू करताय, 1000ची करताय, 2000ची करताय, 4000ची करताय, 5000ची करताय आणि 10000ची जर SIP सुरू करताय तर तुम्हाला किती अमाऊंट मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. किती अमाऊंटची SIP सुरू केल्याने आपल्याला किती रिटर्न्स मिळतात ते पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मी इथे घेतलेलं आहे लार्ज कॅप आणि जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आले तेव्हापासूनचे रिटर्न्स आपण इथे पाहतोय, ते पण ऑफिशियल एम्फीच्या वेबसाईटवरती. आणि जर तुम्ही इथे स्क्रोल करत गेलात तर टाटाचा लार्ज कॅप फंड आहे, फ्रँकलिन इंडिया आहे, DSP टॉप 100 आहे. या फंडने जेव्हापासून हे मार्केटमध्ये आले तेव्हापासून यांनी 19% आसपास रिटर्न दिलेले आहेत. हे सगळे तुम्हाला फंड 19% आसपास रिटर्न देणारे दिसतील. HDFCचा टॉप 100 फंड सुद्धा आहे यामध्ये. तर आता आपण बघूयात की 19% जर रिटर्न एखादा फंड देतोय तुम्हाला 19%, आणि त्यामध्ये जर तुम्ही 500ची SIP सुरू करताय, आपण 20 वर्षासाठी कन्सिडर करूयात, 20 वर्षासाठी, तर तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 1 लाख रुपये आणि त्यामधून तुम्हाला 19%च्या हिशोबाने मिळणारी रक्कम असणार आहे 13,59,000 20 वर्षानंतर. म्हणजे फक्त 500 रुपयाची 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला 13,60,000 रुपये मिळणार आहेत. आपण 19% रिटर्न कन्सिडर करतोय लार्ज कॅपमध्ये. हीच इन्व्हेस्टमेंट वाढवून आपण 1000 रुपयाची SIP सुरू केली 20 वर्षासाठी, 19% रिटर्न, तर 2,40,000 रुपये, 27 लाख रुपये तुम्हाला यामधून मिळणार. हेच जर आपण 2000ची SIP सुरू करतोय तर 20 वर्षासाठी 19%ने 54 लाख रुपये होतात. आणि हेच आपण 4000 रुपये घेतले तर 9,60,000 रुपये आपली इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि त्यामधून रिटर्न मिळणार आहेत 1,08,00,000 रुपये 20 वर्षानंतर. फक्त 9,60,000चे 1,08,00,000 रुपये होणार. आणि यामध्ये जर तुम्ही 5000ची SIP सुरू करताय लार्ज कॅप फंडमध्ये, मी कुठल्याही एखाद्या पर्टिक्युलर फंडबद्दल सांगत नाही आहे, तर लार्ज कॅप फंडमधले जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय 12 लाख रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि 1,35,00,000 रुपये तुम्हाला यातून मिळणार आहेत. हे जर 10,000ची SIP असेल तुमची यामध्ये तर 24 लाखाची इन्व्हेस्टमेंट, टोटल वेल्थ असणार आहे 2,71,00,000 रुपये. हे 20 वर्षासाठी सांगतोय मी. जर तुम्ही इथे फक्त वर्ष वाढवले ना, 25 वर्ष घेतलात 19%ने, तर तुमचे 30 लाखाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त 24 वरनं 6 लाख रुपये वाढलेत, पण रिटर्न जे आहेत ते 2 करोड वरनं 7 करोड रुपीज गेलेत फक्त वर्ष वाढवले तर. आणि यामध्ये सुद्धा आता फक्त मी एकच वर्ष वाढवतोय पहा, 26 वर्ष घेतलं, 31,20,000 होते, इथे डायरेक्ट 1 करोड रुपये वाढलेत. म्हणजे फक्त 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवरती 1 करोड रुपये वाढलेत. SIPचा हा एकच महत्त्वाचा फायदा आहे की ज्यामध्ये तुम्ही जेवढे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कराल तेवढं तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल असणार आहे. यामध्ये तुम्हाला 15 वर्षासाठी इन्व्हेस्ट करायचे आहेत, 10 वर्षासाठी इन्व्हेस्ट करायचे आहेत, तर ते आपापला ओपिनियन आहे. मी जे तुम्हाला सांगतोय ते 20 वर्ष आणि 25 वर्षाच्या हिशोबाने तुम्हाला सांगतोय. आता फंडचा दुसरा टाईप आहे मिड कॅप फंड. ह्या फंडमध्ये सुद्धा आपण ऑफिशियल वेबसाईटवरतीच पाहतोय आणि हे फंड सुद्धा तुम्ही पाहिलात तर जेव्हापासून मार्केटमध्ये लॉन्च झाले तेव्हापासून यांनी इथे 37% रिटर्न दिसत आहे. JM मिड कॅप फंडचा 36% रिटर्न आहेत. पण आता हे नवीन आलेले मार्केटमध्ये फंड आहेत, तर आपण हे थोडंसं न पाहता आपण जे जुने फंड आहेत मार्केटमध्ये आलेले असलेले ते पाहूयात. तर निपॉन इंडियाचा ग्रोथ फंड पहा तुम्हाला इथे किती देतोय, 22% रिटर्न. त्यानंतर फ्रँकलिन इंडियाचा प्रीमा फंड आहे, हा तर 30 वर्ष जुना आहे आणि यावरती मी एक वेगळा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, तो तुम्ही पहा, तुम्हाला नक्की समजेल की हा किती जुना फंड आहे आणि कसे चांगले रिटर्न्स देतोय. आणि याच्यामध्ये पहा किती रिटर्न्स देतोय तो 19.70%. म्हणजे जवळपास 20% रिटर्न देणारे फंड इथे अवेलेबल आहेत, ज्यामध्ये जर तुम्ही मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर. आता आपण पाहूयात की 20%च्या रिटर्नच्या हिशोबाने 20% रिटर्न जर मिळतात आहेत तुम्हाला 20 वर्षासाठी, 500ची इन्व्हेस्टमेंट केली तर किती मिळतात आहेत पहा. 20%ने 1,20,000ची इन्व्हेस्टमेंट असणार, 15,80,000 रुपये मिळणार 500च्या इन्व्हेस्टमेंटवरती, म्हणजे 500च्या SIPवर. 1000ची SIP सुरू केली 20 वर्षासाठी, 20% रिटर्न, 2,40,000 इन्व्हेस्टमेंट असणार, 31 लाख रुपये मिळणार आहेत. 2000ची SIP सुरू केली तर 20 वर्षासाठी 20% रिटर्न, 63 लाख 2000च्या SIPवर. आणि हीच SIP जर 4000ची करतोय तर 20 वर्षासाठी 20%, 1,26,00,000 रुपये होतात. फक्त 9,60,000चे 1,26,00,000 रुपये होतात. हेच जर मी 5% कन्सिडर करतोय
तर 12 लाखाचे 1,58,00,000 रुपये होतात. आणि इथेच जर तुम्ही 10,000ची SIP करताय तर 20 वर्षासाठी 20%ने 3 करोड. आणि आता हेच मी 25 वर्ष जर इथे केलं तर तुम्हाला जाणवेल की 30 लाखाचे 8,62,000 झाले. आणि याच्यामध्ये जर मी 1 वर्ष वाढवलं तर ते जवळपास 10 करोडपर्यंत पोहोचलेले आहे. म्हणजे 8 करोडवरनं 10 करोड रुपीज झालेले आहेत. तर हे झालं मिड कॅप फंडबद्दल जे आपण आता पाहिलं. यानंतरचा फंड टाईप आहे लार्ज अँड मिड कॅप फंड. बरेच लोक या टाईपच्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. तर आता याचे रिटर्न्ससुद्धा आपण जेव्हापासून मार्केटमध्ये हे फंड आलेत तेव्हापासूनचे पाहतोय. तर आपण थोडेसे खाली जाऊन चेक करूयात की जुने फंड कुठले आहेत, कारण की हे जे नवीन फंड आहेत त्यांचे तुम्हाला रिटर्न्स इथे जास्त पाहायला मिळतील. पण आपण काही जुने फंड पाहूयात, जशा कोटक अपॉर्च्युनिटी फंड आहे, मिरे ॲसेट लार्ज अँड मिड कॅप फंड आहे, 20%च्या आसपास रिटर्न हा पण देतोय. त्यानंतर महिंद्रा मनुलाईफ आहे, हा सुद्धा 21%च्या आसपास रिटर्न देतोय. मोतीलाल ओसवाल लार्ज अँड मिड कॅप फंड आहे, हा जास्त जुना नाही आहे पण जास्त नवीन पण नाही आहे, 3-3.5 वर्ष झालेला हा जुना फंड आहे. त्यानंतर इथे आहे ICICIचा लार्ज अँड मिड कॅप फंड, त्यानंतर HSBCचा. तर यांचे जर तुम्ही रिटर्न्स पाहिले तर ॲज अन ॲव्हरेज तुम्हाला 19%च्या आसपासच रिटर्न मिळतात. हा व्हिडिओ थोडासा पाठी जाऊन पाहिलात तर तुम्हाला कळेल की लार्ज कॅपमध्ये आपण 19%च्या हिशोबानेच कॅल्क्युलेशन केलं होतं आणि ते आपल्याला किती रिटर्न्स देतात ते पण आपण यामध्ये पाहिलं होतं. आता दुसरा फंडचा टाईप आहे स्मॉल कॅप फंड. हा सगळ्यात जास्त रिटर्न देणारा फंडचा टाईप आहे आणि आपण हे ओव्हरऑल रिटर्न बघतोय जेव्हापासून फंड मार्केटमध्ये आले तेव्हापासून. आणि थोडंसं खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे जाणवेल की एडलवाईजचा फंड आहे, त्यानंतर UTIचा स्मॉल कॅप फंड आहे. आणि हे फंड जे आहेत ना तुम्हाला 28, 27, 28, त्याच्यानंतर टाटाचा स्मॉल कॅप फंड हा सुद्धा खूप जुना आहे, 26% रिटर्न देतोय. कॅनरा रेबेकोचा फंड आहे, 26% रिटर्न देतोय. इन्व्हेस्को इंडियाचा फंड आहे, 25% रिटर्न देतोय. म्हणजे ॲज अन ॲव्हरेज जर आपण पाहिलं तर 25% किंवा 22%च्या आसपास हे फंड तुम्हाला रिटर्न देतात. तर आपण 25%च्या हिशोबाने कन्सिडर करूयात की आपल्याला हे फंड किती रिटर्न देतील 20 वर्षामध्ये. तर 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट जवळपास 34 लाख रुपयाची होईल. त्यानंतर जर 1000ची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करताय याच्यामध्ये म्हणजे SIP करताय तर ती जवळपास 68 लाख रुपये होईल. आणि हे 25%ने कॅल्क्युलेट करतोय. एक्स्ट्राचं न घेता आपण 22% जरी कन्सिडर केले तरी 42,91,000 रुपये होतात. आणि हे 2000ची SIP सुरू केली तर 85 लाख आणि 4000ची जर SIP केली तर 1,71,00,000. म्हणजे आत्ताची 4000ची SIP सुरू केली तर 20 वर्षानंतर जवळपास तुमच्याकडे 1.5 करोडपेक्षा जास्तची अमाऊंट असणार आहे. बऱ्याच लोकांना वाटत असेल की 20 वर्षानंतर ह्या 1.5 करोड रुपयाला काही व्हॅल्यू नसणार आहे, पण असं अजिबात नाही आहे. जशी 1 लाखाला आत्तासुद्धा व्हॅल्यू आहे, 20 वर्षापूर्वी 1 लाख म्हणजे खूप मोठी अमाऊंट होती, पण आत्तासुद्धा त्या 1 लाखाला तेवढीच किंमत आहे, थोडीफार कमी झाली असेल. त्यानंतर आपण इथे 5,000ची SIP घेऊयात. जर तुम्ही घेतली तर 2 करोडच्या आसपास तुम्हाला इथे रिटर्न्स मिळतात 20 वर्षात. 10,000ची SIP सुरू केली 20 वर्षासाठी 22% रिटर्न 4,29,00,000 रुपये. आणि हेच जर मी 25 वर्षासाठी केलं तर जवळपास 12,87,00,000 रुपये होतात. आणि याच्यामध्ये जर फक्त एकच वर्ष वाढवलं तर ती 16 करोडपर्यंत जाते. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ज्याला आपण चक्रवाढ म्हणतो त्याचा इफेक्ट तुम्हाला इथे जाणवेल. एक वर्ष खूप महत्त्वाचं आहे आणि एक वर्ष तुमची व्हॅल्यू जी आहे ना, आता इथे 26 वर्षामध्ये व्हॅल्यू किती तुम्हाला दिसते 16 करोड. फक्त 1 वर्ष वाढवतो 27, इथे पहा व्हॅल्यू किती दिसते जवळपास 20 करोडपर्यंत पोहोचली. हेच मी अजून 1 वर्ष वाढवलं 28 वर्ष तर जवळपास 25 करोडपर्यंत व्हॅल्यू गेलेली आहे. तर जेवढे वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ना तेवढे जास्त रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहेत. माझा हा व्हिडिओ जर काही यंगस्टर्स पाहत असतील की ज्यांचं वय 25 ते 30 वर्षामध्ये आहे आणि त्यांनी जर आत्तापासून 10,000ची SIP सुरू केली तर जेव्हा त्यांची रिटायरमेंट होईल ना तेव्हा त्यांना अजिबात डिपेंडंट राहायची गरज लागणार नाही कोणावरही, कारण की त्यांच्याकडे बऱ्यापैकी मोठी संपत्ती तयार झालेली असेल. कारण की ते जे इन्व्हेस्टमेंट करतायत, समजा आपण पकडूयात की 30व्या वर्षापासून त्यांनी 10,000ची SIP केली, पुढचे 30 वर्ष त्यांनी भरतात तर जवळपास 38 करोडची व्हॅल्यू त्याच्यामधून जनरेट होणार आहे. आणि 38 करोडला असं अजिबात समजू नका की 30 वर्षानंतर काही व्हॅल्यू नसणार. 38 करोडला 30 वर्षानंतर सुद्धा जवळपास 15 करोडची व्हॅल्यू असणार आहे, इन्फ्लेशन आपण कन्सिडर केलं तरी सुद्धा. यानंतरचा फंड टाईप आहे मल्टीकॅप फंड. या टाईपच्या फंडमध्ये पण बरेच लोक इन्व्हेस्ट करतात. आणि इथे जर तुम्ही रिटर्न्स पाहिले तर बरेच मल्टीकॅप फंड आहे ना जेव्हापासून मार्केटमध्ये आले तेव्हापासून आज जवळपास 15%च्या आसपास रिटर्न देणारे आहेत.
15%, मी जास्त नाही सांगत आहे. काही फंड 17-18% रिटर्न देतात आहेत. तर तुम्ही टाटाचा मल्टीकॅप घ्या, कोटकचा घ्या, HDFCचा मल्टीकॅप फंड घ्या. तर हे तुम्हाला आहे ना जवळपास तुम्हाला 18-19च्या आसपास रिटर्न देणारे आहेत. जेव्हापासून हे फंड मार्केटमध्ये आलेत तेव्हापासूनचे. कॉन्टचा ॲक्टिव्ह फंड आहे जो 19% रिटर्न देतोय. SBIचा मल्टीकॅप फंड 18.60%च्या आसपास रिटर्न देतोय. या फंडचं जर तुम्ही ॲव्हरेज काढलं तर हे फंडसुद्धा तुम्हाला 19-20%च्या आसपासच रिटर्न देणारे आहेत. मार्केटमध्ये काही वर्षापूर्वी असे फंड होते की जे तुम्हाला 20-22% रिटर्न देत नव्हते, पण आता बरेच असे फंड आलेले आहेत की जे 18-19, 17-18, 20%च्या आसपास रिटर्न देणारे आहेत. काही 22-25% रिटर्न देणारे सुद्धा फंड आहेत. फक्त आपण प्रॉपर वेने वेगवेगळ्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. तुम्ही एकाच फंडला घेतलात आणि त्याच्यावरती सगळी इन्व्हेस्टमेंट केली तर चालणार नाही, कारण की तो जर फंड परफॉर्म नाही केला तर आपल्याला तेवढे रिटर्न्स मिळणार नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही SIP कराल तेव्हा तुम्ही ती SIP डायव्हर्सिफाय ठेवायला हवी. जेव्हा तुम्ही 10,000ची SIP सुरू करता 20 वर्षासाठी, तर नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला 20%च्या आसपास रिटर्न हवेत. मग प्रत्येक वेळेस स्मॉल कॅप फंडच तुम्हाला 20% रिटर्न देणारे नाही आहेत, तर बऱ्याच वेळा मिड कॅप फंडसुद्धा आहेत जे तुम्हाला 20%पेक्षा जास्त रिटर्न देतात आहेत. म्हणून तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती डायव्हर्सिफाय असायला हवी. लार्ज कॅपमध्ये थोडीशी, मिड कॅपमध्ये थोडीशी, स्मॉल कॅपमध्ये थोडीशी, मल्टीकॅप फंडमध्ये थोडीशी, फ्लेक्झी कॅप फंडमध्ये किंवा कॉन्ट्रा फंडमध्ये थोडीशी, अशी डायव्हर्सिफाय असायला हवी. आणि ही कशी करायची यासाठीचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पब्लिश केलेला आहे. तो जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कशाप्रकारे आपली इन्व्हेस्टमेंट आपण वेगवेगळ्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलंच असेल की किती अमाऊंटची SIP सुरू केल्याने आपल्याला किती अमाऊंट 20 वर्षानंतर मिळणार आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ त्या लोकांना शेअर करा ज्यांना म्युच्युअल फंडमध्ये SIP स्टार्ट करायची आहे. तर चला भेटूयात लवकर अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.